ब्रेकिंग बातमी। मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक होतीये। आज दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे। मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही ऑनलाईन बैठक होणार आहे। मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। बैठकीत तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तेव्हा मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी 2च्या सुमारास एक बैठक होणार आहे। ऑनलाईन स्वरूपाची ही बैठक असणार आहे। या बैठकीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीदरम्यान कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर या बैठकीत तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आज दुपारी 2 वाजता ही बैठक होतीये। मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ही महत्त्वाची बैठक होणार आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती ही बैठक होतीये। आज दुपारी 2 वाजता ही बैठक होणार असल्याचं कळतंय। मनोज जरांगे पाटील या बैठकीसाठी अंतरवाली सराटी गावातून ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। गेले अनेक महिने मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि याच दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनं देखील होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात ही दुपारी 2च्या दरम्यान बैठक होणार आहे। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, नेहल, ही अत्यंत महत्त्वाची बैठक असणार आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी 23 तारखेला बीडमधून मुंबई आंदोलनाची जेव्हापासून घोषणा केली तेव्हापासून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात ओपन काय बैठक झालेली नाही। त्यानंतरची ही पहिली बैठक आहे। निश्चितपणे ही बैठक महत्त्वाची आहे, कारण 20 तारखेला मुंबईला मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून निघणार। मात्र अनेक सरकारातील मंत्र्यांनी हा दावा केला होता की मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत यायची गरज पडणार नाही, कारण सरकार सकारात्मक काम करत आहे। त्यामुळे ही बैठक आज अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सगळे मंत्री म्हणतात की मनोज जरांगेंना मुंबईत यायची गरज नाही। तर निश्चितपणे आज जर बैठकीत काय तोडगा निघाला किंवा नाही निघाला तर ही यासाठी महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर मनोज जरांगे पाटील यांचे समाधान केलं तर पुढचं आंदोलन टळू शकतं, ही होऊ शकतं, ही अंदाज वक्तव्यात वर्तवण्यात येतो आहे। मात्र निश्चितपणे अंतरवाली सराटीतून ही बैठक ऑनलाईन होणार आहे। मनोज जरांगे पाटील हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसून त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात बैठक होईल। ही 2 वाजता बैठक होणार आहे आणि त्यानंतर लगेच कळेल की नेमकं बैठकीत काय ठरलं। मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालं का ते अजूनही आंदोलनावर ठाम आहेत। मात्र हा बैठकीचा सिलसिला सुरू होईल असं अंदाज आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की सरकारची डेडलाईन जरी संपली तर येणाऱ्या 20 जानेवारीपर्यंत सरकारने जर सकारात्मक विचार केला तर त्याबद्दल आम्ही सकारात्मक राहू आणि बोलणी सरकार करायचं असेल तर सिद्धार्थ, दोघांमध्ये ही ऑनलाईन बैठक होणार असल्याचं कळतंय। या बैठकीकडे तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा। याविषयीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तेव्हा मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। या बैठकीकडे आपले लक्ष असणारच आहे, पण या बैठकीचे अपडेट्स जे आहेत ते न्यूज 18 लोकमतवरती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। तेव्हा या सगळ्या घडामोडींसह